प्रेज द लॉर्ड हालेलुया. सर्वांचं ईशुदाय सागर प्रार्थना भवन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्लीज ईशुदाय सागर प्रार्थना भवन हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा देवाचा शुभ संदेश आणि प्रचार सांगितला जाईल आणि देवाचं वचन सांगितलं जाईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसं देवाचा म्हणणं आणि वचन घेऊन आलेलं आहे. स्तोत्रसंहिता 144 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो, मजकडे त्वरा करून ये. मी तुझा धावा करतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे व माझे हात उभारून संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सदर हो. तुमची प्रियजनांनो प्रार्थना परमेश्वरासमोर धुपाप्रमाणे पोहोचली पाहिजे आणि धुपाप्रमाणेच जाते. जसा धूर उंच आकाशात जातो, तशी जी तुम्ही येशूच्या चरणी प्रार्थना करता ती उंच परमेश्वराच्या चरणी जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता प्रियजनांनो, त्याचं उत्तर परमेश्वर तुम्हाला लगेच देते. कारण की काही प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर वेळ लावतो आणि काही प्रार्थना येतो. पण वेळ लावतो त्याचा मतलब असा नाही का तुम्हाला उत्तर भेटणार नाही. कारण की देवाचं वचनच सांगतं प्रियजनांनो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडला आहे. एखाद्या घराचं जर प्रियानं उदाहरणार्थ दरवाजा बंद असेल आणि आपण जर ठोकतोय त्याला, तर आतमधल्या व्यक्तीला ऐकू गेल्यानंतर तू म्हणतो ना, किती वेळेस हा ठोकतोय, दरवाजा उघडावा लागेल. तर तो परमेश्वर आहे, तुमचा आमचा बाप आहे, तो तुमच्यावर किती प्रेम करतो. तुम्ही रोज ती प्रार्थना तुमच्या शेजारी परमेश्वराला सांगणार आणि येशूच्या नावात चमत्कार होणार आणि येशूच्या नावात ती परिस्थिती बदलली जाणार. म्हणून प्रियजनांनो, देवाच्या वचनाप्रमाणे तुमची प्रार्थना रोज धुपाप्रमाणे करा. तुमचं काम आहे प्रार्थना करणं आणि परमेश्वराचं काम आहे प्रार्थनेचं उत्तर देऊन तुम्हाला आशीर्वाद देणं. कारण की तो तुमचा बाप आहे, तो तुम्हाला उत्तम आणि चांगलं देणार. तो कधीही तुम्हाला कोणत्याही कमी चांगल्या गोष्टीची उणी पडून देणार नाही. म्हणून प्रियजनांनो, रोज प्रार्थना करा, येशूचं वचन वाचा, बायबल वाचा. बायबलला रोज थोडा टाइम द्या, 10-15 मिनिटं का होईना देवाचं वचन वाचा, प्रार्थना करून बाहेर जा. बघा तुमचं जीवन कसं आशीर्वादित होणार. तो देव काल आज युगानुयुग एकसारखा आहे. तो आज देखील तुमच्यावर प्रेम करतोय. मी आज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. सर्वांनी डोळे झाका आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा, जेवढे कोणी ऑनलाईन लेकरं मला बघत आहेत, माझ्या जिवंत ख्रिस्ता, या सर्व लेकरांसाठी मी प्रार्थना करतो. जिथे जिथे यांचं दुःख आहे तिथे येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात स्वीकारतो. कॅन्सर, टीबी, HIV, महाभयंकर रोग, ज्या रोगाचं नाव देखील नाही, असे महान महान रोग मी येशूच्याच नावात त्यांच्या शरीरातून धमकावून नाश करतो. ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना मी आरोग्य स्वीकारतो येशूच्याच नावात. जे बेडवर आहे, बेडवरून उठून चालायला लागला, त्यांचा पाय दुखतोय त्याचा पाय बरा हो, ज्याचे गुडघे दुखते त्याचे गुडघे बरे हो, डोकं दुखते त्याचं डोकं बरं हो, ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो, ज्याच्या घरात शांती नाही त्याच्या घरात मी शांती देतो, ज्याला रात्री झोप येत नाही त्याला मी झोप स्वीकारतो येशूच्याच नावात. येशूची बरकत, येशूची शांती, येशूचा आनंद, येशूचा विशेष पवित्र आत्मा मी प्रत्येकाला स्वीकारतो, जेणेकरून ते तुझ्या नावाने प्रार्थना करतील बाप्पा. प्रत्येकाला स्पर्श कर बाप्पा. येशूला बसलेल्या प्रत्येक